महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्ष निरीक्षक मोहनदादा जोशी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काँग्रेस भवन येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अथवा प्रदेश कार्यकारिणीवर निवड व्हावी या मागणीचे पत्र विजयकुमार हत्तुरे यांनी दिले। सोलापूर शहर व जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे। काँग्रेस पक्षामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी व बळकटीसाठी कार्यरत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव या पदावर कार्य केले आहे। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी लिंगायत धर्म आणि समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात महामोर्चाचे यशस्वी नेतृत्व केले आहे। याशिवाय सध्या हत्तुरे हे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत असून महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क आहे। सामाजिक कार्यातील अनुभवाचा आणि राजकीय कार्याचा अनुभव विचारात घेऊन सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड व्हावी याकरता भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाळ, मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा निरीक्षक मोहन जोशी, खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे विजयकुमार हत्तुरे यांनी मागणीचे पत्र दिले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।